श्री वासवी कन्यका देवी पुराण 16वा अध्याय. वासवी कन्यका परमेश्वरीचा राजतिलक महोत्सव, विरूपाक्षाचा यौवराज पट्टाभिषेक महोत्सव, दशलिंगे, आर्यवैश्यांच्या विवाह पद्धतीचे विवरण आणि फलश्रुती हे सर्व विषय आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. श्री वासवी कन्यका परमेश्वरीचा राजतिलक महोत्सव. मातोश्री वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या नवरात्री महोत्सवांची समाप्ती झाली. नंतरच्या दिवशी सकाळी सर्व लोक अतिशय आनंदाने व उत्साहाने राजभवनाच्या प्रांगणात एकत्रित झाले. महासभेचे आयोजन करण्यात आले. त्या सभेत राजराजेंद्र भूपतीने घोषणा केली, वैश्यांनो, राजकुमार विरूपाक्षास वैश्य साम्राज्याचा राजा बनविण्यात येईल. आपण त्याचा राजतिलक महोत्सव साजरा करू. गुरु भास्कराचार्यांना प्रार्थना आहे की त्यांनी त्या राज्याभिषेक उत्सवासाठी कृपया त्वरित आवश्यक व्यवस्था करण्याची योजना करावी. युवसम्राट राजेंद्र भूपाचे म्हणणे ऐकून वैश्य राजकुमार विरूपाक्ष झटकन बोलले, अहो युवसम्राट, सर्व लोकांची महाराणी सर्वेश्वरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी ही अर्चावतार मूर्ती बनून येथेच विराजमान आहे, म्हणून आपण त्याच देवीचा राजतिलक महोत्सव साजरा करावा. तो पाहून आम्ही धन्य होऊ. अखिल ऐश्वर्यदायक श्री वासवी देवीच्या परमकृपेने आमच्या सर्वांचा सर्वांगीण विकास पूर्ण होईल. विरूपाक्षाची निस्वार्थ भावना, अनंत भक्ती, विनयशीलता आदी उत्तम गुणांची थोरवी पाहून ऋषीमुनिगण, अधिकारीगण, बंधुगण, मित्रगण, राजेंद्र भूपाचे सेवक आदी सर्व लोक फार प्रसन्न झाले. त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तेव्हा सर्व लोकांच्या इच्छेनुसार आणि विरूपाक्ष तथा राजेंद्र भूपती यांच्या आदेशानुसार गुरु भास्कराचार्य व गालवादी ऋषीमुनिगण हे श्री वासवी कन्यका परमेश्वरीचा राजतिलक महोत्सव साजरा करण्याच्या व्यवस्थेत संलग्न झाले. भास्कराचार्य, धौम्य ऋषी आदी गुरुजनांनी श्री वासवी देवीला राजतिलक व विरूपाक्षास यौवराज्याभिषेक करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या आज्ञा दिल्या. त्यांच्या आदेशांनुसार चित्रविचित्र तोरणमाळा, उंच ध्वजस्तंभ, गाय, बैल, हरिण यांच्या सुंदर पशुचिन्हांनी सुशोभित पताका समुदाय, मोत्यांच्या रांगोळ्या, सुगंधी चंदन जल, मनोज्ञ फलमंजिऱ्या यांनी भरलेले कर्दळी वृक्ष यांनी पेनुगोंडा नगर सुंदर पद्धतीने सजविण्यात आले. मुहूर्ताच्या वेळी सर्व प्रजा श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या अर्चावतार मूर्ती मंदिर प्रांगणात पोहोचली. 18 नगरांमध्ये व त्यांच्या आसपासच्या गावांमध्ये राहणारे वेदाध्ययन संपन्न ब्राह्मण व सर्व वर्णांचे, सर्व वर्गाचे तथा सर्व वयाचे लोक नवे नवे कपडे घालून राजतिलक महोत्सवात भाग घेण्यासाठी तेथे आले. विविध देशांमध्ये राहणारे विष्णुवर्धन सम्राटाचे सामंत राजे लोक, देशाच्या कानाकोपऱ्यात राहणारे वैश्य लोक तो उत्सव पाहण्यासाठी वेगाने तेथे पोहोचले. विरूपाक्षादी वैश्यकुमार सर्व प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित होऊन तेथे उपस्थित झाले. गुरु मुनिजनांनी अभिषेक कार्यक्रमास प्रारंभ केला. नाना प्रकारच्या वनस्पतींचा रस, सर्व पुण्यतीर्थांचे जल, विशेष द्रव्ये यांनी भरलेले सहस्र रत्न कलश व पूजा द्रव्ये हे रत्नजडित स्वर्ण वेदिकेवर ठेवण्यात आले होते. भास्कराचार्य तथा धौम्यादी आचार्यांनी शास्त्रोक्त विधीनुसार राज्याभिषेक कार्यक्रमाशी संबंधित यज्ञांचे संचलन केले. नंतर चिंतामणी भद्र पीठावर श्री वासवी देवीची अर्चामूर्ती ठेवून वेदांग पारंगत विप्रोत्तमांनी सहस्र रत्न कलशांच्या द्रव्यांनी त्या मूर्तीस अभिषेक केला. क्षत्रिय कुलगुरू धौम्य यांनी आयात याम या मंत्रांनी याम नामक देवतेचे अधिक मंत्र म्हणून देवी मूर्तीला अभिषेक केला. भास्कराचार्यांनी श्री वासवी कन्यका देवीची स्तुती करीत म्हटले, देवी, तू आदिशक्ती आहेस, सर्वेश्वरी आहेस, विष्णू भगिनी, योगमाया कन्या आहेस. सर्व प्रकारच्या ऐश्वर्यासह या वैश्य राज्याची अभिवृद्धी कर, असे म्हणून त्यांनी 4 वेदांच्या मंत्रांसह देवीला अभिषेक केला. गुरुजनांच्या आदेशानुसार राजेंद्र भूपतीने श्री वासवी कन्यका देवीच्या चरणकमलांना अभिषेक करीत प्रार्थना केली, हे जगदेश्वरी, माझ्या राज्याचे व माझ्या वंशाचे रक्षण कर. विरूपाक्षाचा यौवराज्य पट्टाभिषेक महोत्सव. नंतर विरूपाक्षाचा यौवराज्य पट्टाभिषेक करण्याची व्यवस्था केली गेली. वैश्यराजकुमार विरूपाक्षाने मंगल स्नान करून राजोचित वस्त्रालंकार धारण केले. राजेंद्र भूपतीने त्यास एका भद्र हत्तीवर सजविलेल्या आसन मंडपात बसवून त्याच्या शेजारी स्वतः बसला. ते दोघे असे प्रकाशित होऊ लागले जणू ऐरावत महागजेंद्रावर बसलेले इंद्र व उपेंद्र आहेत.
मोठ्या थाटामाटात शोभायात्रा निघाली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध प्रकारचे वाद्यकार वृंद, नाट्य कलाकारांचे समुदाय, विविध प्रकारची भजने, कीर्तन करणाऱ्या भजनांचे संघ, रंगीबेरंगी वसंत, जाई जुई जल शिंपडणाऱ्या व पुष्पवर्षाव करणाऱ्या सुंदरींच्या रांगा इत्यादी जनगण त्या भद्रगजापुढे चालू लागले. गजराजाच्या मागे रथ, हत्ती, घोडे, पायदल सैन्य समुदायांच्या बरोबर लाखो नागरिक लोक रांगा करून चालू लागले. अशा प्रकारे मंत्री, सामंत आदी समस्त परिवारांनी परिवेष्टित होऊन विरूपाक्ष आणि राजेंद्र भूप यांनी नगर प्रदक्षिणा केली. नंतर वैश्य राजसभा स्थळाजवळ ते पोहोचले. राजेंद्र भूप व विरूपाक्ष दोघांनी भद्र हत्तीवरून उतरून सभाभवनात प्रवेश केला. ते राजसभा भवन नाना प्रकारचे पदाधिकारी व प्रजाप्रतिनिधी यांनी भरून गेले होते. तेव्हा भास्कराचार्यांनी धौम्य ऋषी दोघांनी विरूपाक्षास पेनुगोंडा राज्याच्या सिंहासनावर बसवून त्याला रत्नजडीत मुकुट घातला. राजेंद्र भूपतीने विरूपाक्षास नवरत्नमय सुवर्णालंकार, मत्तगज समुदाय, अरट्ट म्हणजे अरब देशाचे अश्वगण, अनेक प्रकारच्या सुवर्णहारांनी नटलेला 1000 दासी समूह, नाना प्रकारची सुगंधी द्रव्ये, सोन्याने युक्त रेशीम आदी बहुमूल्य वस्तूंचे पुरस्कार अर्पण केले. विरूपाक्षाने ते सर्व पुरस्कार श्री वासवी देवीच्या चरणी समर्पित करून आपली भक्ती प्रगट केली. वैश्य युवराजाने राजेंद्र भूपतीला त्याच्या भेटवस्तूंच्या चौपट अधिक मूल्यवान पुरस्कार देऊन त्या संतुष्ट केले. नंतर त्याने भास्कराचार्यांना सर्व प्रजेला कर्तव्ये व धर्मनियम यांचा उपदेश करण्याची प्रार्थना केली. तेव्हा गुरु भास्कराचार्यांनी उठून सभेत उपस्थित प्रजारांगांना संबोधित करून म्हटले, प्रियजनांनो, सावधान होऊन ऐका. आदिकाली भगवंताच्या द्वारे कर्मांच्या रूपात धर्म व अधर्म यांची निर्मिती करण्यात आली होती. कर्मरूपी धर्म अधर्मांनी जडचेतनात्मक सर्व जगत बांधलेले आहे. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की धर्माने स्वर्गादी ऊर्ध्व लोकांची प्राप्ती होईल, अधर्माने अधो लोकांची प्राप्ती होईल. म्हणून आपण नेहमी धर्माचेच आचरण केले पाहिजे. वेदांपासून सद्धर्माचा बोध आपल्याला प्राप्त होतो. धर्माचे दुसरे रूप आहे दान, जप, तप, व्रत, यज्ञ, पुण्य, तीर्थ सेवन आदी सर्व कार्यांपेक्षा दान देणे अधिक श्रेष्ठ पुण्यकर्म मानले जाते. पात्रता ओळखून दान दिले पाहिजे. वैश्यश्रेष्ठांनो, तुमच्या पूर्वजांकडून ज्या कर्मांचे अनुष्ठान केले गेले होते ती कर्मे 10 लिंगांच्या नावांनी सुप्रसिद्ध झाली आहेत. लिंग म्हणजे चिन्ह. त्यांच्याविषयी चांगल्या प्रकारे माहिती जाणून ती चिन्हे आचरणात ठेवणे श्रेयस्कर आहे. 1. वंश, 2. गोत्र व प्रवर ऋषी, 3. श्रेष्ठदान, 4. क्षेत्र, 5. अखंड दीपांची संख्या, 6. जपसंख्या, 7. तपस्येची स्थाने, 8. तटाक, 9. इष्टदेव, 10. त्याज्य वस्तू. हे 10 वैश्यांसाठी अनुसरणीय 10 लिंगे म्हणजे चिन्हे मांडली जातात. यांचे विवरण जाणून घ्या. वर्ण किंवा कुळ याला वंश म्हटले आहे. वैश्यवर्ण सद्ब्राह्मण वर्णाच्या रूपात सुप्रसिद्ध आहे. वेदशास्त्रांच्या परिशीलनातून हे स्पष्टपणे कळून येते की वर्णांच्या क्रमविकासामध्ये वैश्यवर्णाने प्रथम स्थान मिळविले होते. या वर्णाला गोमठीय किंवा गोमठी कुळ देखील म्हटले गेले आहे. वेदकाळी वैश्य लोक विष, गोमती, गोप, आर्य आदी नावांनी प्रसिद्ध झाले होते. या कुळाच्या किंवा वंशाच्या लक्षणांविषयी आणि त्याच्या गत इतिहासाविषयी जाणून घेणे प्रत्येक वैश्याचे प्रथम कर्तव्य आहे. नंतर आपले गोत्र तथा प्रवर आदीचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. वैश्यांसाठी एकार्षेय, द्वार्षेय, त्रार्षेय, चतुरार्षेय इत्यादी नामांनी गोत्र प्रवर सांगितले गेले आहेत. 10 लिंगांमध्ये गोत्र प्रवर हे दुसरे चिन्ह आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या गोत्र प्रवरांचे ज्ञान प्राप्त करणे हे अनिवार्य कर्तव्य आहे. एका गोत्रासाठी एका ऋषीला कुटस्थ पुरुषाच्या रूपात सांगितले गेले आहे. नंतर आपल्या इष्टदेवतांचे ज्ञान प्राप्त करणे हे तिसरे लक्षण आहे. चौथे चिन्ह आहे दान. तुमचे आजोबा व पणजोबा हे एका विशेष वस्तूच्या महादानाने प्रसिद्ध झाले होते. तुम्ही देखील आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत असे दान देणे श्रेयस्कर आहे.
तुमच्या पूर्वजांनी विविध क्षेत्रांची निर्मिती किंवा व्यवस्था करून त्यांचे सेवन म्हणजे भक्ती केले होते. त्या क्षेत्रांचे व त्यांच्या संख्यांचे ज्ञान प्राप्त करणे हे 5वे चिन्ह आहे. तुमच्या पूर्वजांनी कित्येक स्थानांवर गाईच्या तुपाने अखंड जळणाऱ्या अखंड दीपांच्या स्थापना केल्या होत्या. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या संख्यांविषयी ज्ञान मिळविणे हे 6वे चिन्ह आहे. तुमच्या पूर्वजांनी कित्येक प्रकारच्या जपांची अनुष्ठाने केली होती. त्या जपांच्या संख्या जाणण्यास योग्य आहेत आणि हे 7वे चिन्ह आहे. तुमच्या पूर्वजांनी ज्या तीर्थांमध्ये ज्या ज्या पर्वतांवर आणि ज्या ज्या स्थळांमध्ये तपस्या केल्या होत्या त्या तपस्थानांचे तीर्थ तथा तटाक स्थानांचे ज्ञान प्राप्त करणे व त्यांची संख्या जाणून घेणे हे 8वे व 9वे लक्षण आहे. तुमच्या पूर्वजांमध्ये ज्या ज्या गोत्रांच्या लोकांनी ज्या ज्या वस्तूंचा त्याग केला होता त्यांचे विवरण जाणून घेणे याला 10वे चिन्ह म्हटले आहे. या 10 लिंगांचे ज्ञान आपल्याला पूर्व वैश्यांच्या निष्ठेची महती व आध्यात्मिक उन्नती इत्यादीबद्दल बोध देते. अशा प्रकारे 10 लिंगांची ओळख सांगून भास्कराचार्यांनी 102 गोत्रजांच्या 10 लिंगांचे संपूर्ण विवरण त्यांना सांगितले. नंतर ते म्हणाले, वैश्योत्तमांनो, सूत्रकार महर्षींनी ज्या वर्णाश्रम धर्मांचा निर्णय केला होता त्यानुसार पुंसवनादी 16 संस्कारांचे आचरण करणे प्रत्येक वैश्याचे अनिवार्य कर्तव्य आहे. श्री वासवी कन्यका देवीने ज्या अहिंसात्मक परधर्माची स्थापना केली आहे त्यास आदर्श युग धर्माच्या रूपात स्वीकारून साऱ्या विश्वात त्या धर्माचा प्रचार करणे व त्याद्वारे विश्वशांतीचे कार्य सिद्ध करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. सर्व वैश्यांनी एकीने व स्वाभिमानाने मिळून मिसळून जगले पाहिजे. शैव, शाक्त म्हणजे देवी उपासक, वैष्णवादी सर्व धर्म संप्रदायांचा समदृष्टीने आदर करीत प्रजेचे शासन करणे वैश्यराजांचे कर्तव्य आहे. आर्य वैश्यांच्या विवाह पद्धतीचे विवरण. भास्कराचार्यांकडून धर्मनियम व कर्तव्ये यांचा बोध ऐकून आर्य वैश्य जनतेने त्यांना विवाह पद्धतीचे विवरण सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा भास्कराचार्य म्हणाले, प्रिय शिष्यगणांनो, तुमच्या पूर्वजांनी ज्या विवाह पद्धतीचे अनुसरण केले होते ती सविस्तरपणे आता तुम्हाला सांगेन. सावधान होऊन ऐका. तुमचे पूर्ववैश्य जेव्हा कैलासवासी होऊन राहत होते तेव्हा स्वकुल कन्येच्या विवाह विधीबाबत त्यांनी फार विचार केला होता. ते ज्या पद्धतीनुसार विवाह यज्ञाचे आचरण करीत होते त्या पद्धतीनुसार आर्य वैश्य वर्णात विवाहांचे संचलन झाले पाहिजे. तुमचे पूर्वज इंद्र, अग्नी, वरुण, कुबेर, चंद्र नावाच्या 5 देवतांच्या प्रतीक स्तंभांची स्थापना करून पंचस्तंभ मंडप निर्माण करीत होते. त्या विवाह मंडपाच्या वेदीवर विवाहाचे शुभ कार्य करीत होते. वेदोक्त पद्धतीने सूत्रकारांनी सांगितल्यानुसार आर्यवैश्य देखील पंचान्निक म्हणजे 5 दिवसाच्या दीक्षेने विवाह यज्ञाचे आचरण करीत होते. पण आर्यवैश्यांना पंचान्निक विवाह क्रतूबरोबर आणखीन 2 दिवसांचा विशेष कार्यक्रम देखील आचरावा लागे. पहिल्या दिवशी गंगेची पूजा करीत, नंतर सायंकाळी प्रातःकाळी अग्निकार्य करीत, दुसऱ्या दिवशी सर्व पापांच्या परिहारासाठी सर्व देवतांची पूजा करीत असत. नंतर वधूवरांच्या भोगभाग्याभिवृद्धीसाठी मंगलवाद्यांसह गावाच्या बाहेर जाऊन 2 कलशांमध्ये स्निग्ध हरिद्रा चूर्णाच्या 32 गोळ्या ठेवून त्या दोन्ही कलशांची वेगवेगळी पूजा करीत असत. तिसऱ्या दिवशी गायीची पूजा करीत असत. चौथ्या दिवशी रात्री पहिल्या प्रहरात वधूवरांकडून कामधेनूची पूजा करून घेत असत. गोरक्षण हे वैश्यांच्या प्रमुख कर्मांपैकी एक आहे. वैश्यवर्णीय म्हणजे गोमठांची गोशाळा निर्मिती करून गोसंततीचे पालन पोषण करीत असत. म्हणून ते कोमटी नावाने देखील प्रसिद्ध झाले. कामधेनू त्यांची आई बनून त्यांचे रक्षण करीत आली. कैलासाहून महाप्रस्थान करतेवेळी तुमचे पूर्वज गोगर्भ प्रदेशात काही दिवस राहून गोकर्ण क्षेत्राद्वारा भूमीवर अवतरित झाले होते. गोसंतती आपले पालन पोषण करणाऱ्या वैश्यांना दूध, दही, तूप आदी पौष्टिक पदार्थ देऊन त्यांचे पोषण करीत असे. म्हणून वैश्य लोक आपल्या घरांमध्ये विवाहासारख्या शुभ कार्यांच्या वेळी तांदूळ व गव्हाच्या पिठात तूप, दूध, साखर इत्यादी गोड पदार्थ मिसळून कामधेनूला नैवेद्य देत असत. अशा प्रकारे गाय ही वैश्यांना पूजनीय झाली. 5व्या दिवशी वैश्य लोक विवाहाच्या वेळी नौकेचीही पूजा करीत असत. कारण नौका वैश्यांच्या व्यापाराचे प्रमुख साधन आहे. इतकेच नव्हे तर कैलासात राहतेवेळी गंधर्व मायेच्या आपत्तीपासून
वैश्यांना दिव्य नौकांनी वाचविले होते, म्हणून वैश्य लोकांसाठी नौकेची पूजा सदाचार बनली. 6व्या दिवशी विवाह वेदिकेच्या मध्ये पराशक्ती स्वरूपिणी श्री कन्यका देवीच्या कलशाची स्थापना करून त्याची पूजा करीत असत. 7व्या दिवशी नंदीश्वराची अर्चना करीत असत. नंतर गुरूंच्या आज्ञेने विवाह कंकणाचे विसर्जन करीत असत. अशा प्रकारे विशेष कार्यक्रमांनी युक्त होऊन वैश्यांचा विवाह क्रतू चालत असे, म्हणून वैश्यांचा विवाह 7 दिवसांचा क्रतू बनला होता. विवाह क्रतूच्या या दिवसांमध्ये वधूवरांचे माता पिता एकभुक्त राहून सायंकाळी देवीची व्रत पूजा आदी कार्यक्रमांचे आचरण करीत असत. पण आजकाल हे विवाह क्रतू विधान परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार वरील क्रम न सोडता 5 किंवा 3 दिवसात साजरे करतात. भास्कराचार्यांकडून आर्यवैश्यांच्या विवाह क्रतूचे विधान जाणून सर्व लोक संतुष्ट झाले. शेवटी विरूपाक्षाने गुरु भास्कराचार्यांना विचारले, आई वडिलांच्या आत्माहुतींमुळे दुःख समुद्रात बुडालेल्या त्यांच्या संतानांना सांत्वना देण्यासाठी आणि त्यांच्या दुःखाच्या उपशमनासाठी मी काय केले पाहिजे? विरूपाक्षाचा प्रश्न ऐकून गुरु भास्कराचार्य म्हणाले, वैश्य महाराजा, परमधामात पोहोचलेल्या आपल्या आई वडिलांसाठी वैश्यकुमारांनी दुःखी होऊ नये. तुम्ही आपल्या बंधुजनांच्या संतानांचे स्वागत करून त्यांच्या इच्छा पूर्ण करा. त्यांना चांगले भोजन देऊन संतुष्ट करा. ही दुःखी लोकांना सांत्वना देण्याची उचित चर्या आहे. राजा विरूपाक्षाने त्या दिवशीची सभा समाप्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 18 नगरांहून आलेल्या आपल्या सर्व बंधुजनांना आणि पेनुगोंडाच्या सर्व लोकांना व राजेंद्र भूपाच्या सर्व सेवकांना विरूपाक्षाने भोजनासाठी आपल्या राजभवनात बोलाविले. विरूपाक्षाच्या सर्वांग सुंदर व विशाल राजभवनात भोजनासाठी आलेले लाखो लोक हजारो रांगांमध्ये बसले. विरूपाक्षाने धर्मरक्षणासाठी आत्माहुती दिलेल्या बंधुजनांची फार प्रशंसा केली. त्यांच्या संतानांचीही खूप प्रशंसा केली. विरूपाक्षाने भोजनासाठी आलेल्या सर्व लोकांना त्यांच्या योग्यतांनुसार छान छान पुरस्कार देऊन त्यांना संतुष्ट केले. सर्व लोकांनी विरूपाक्षाची स्तुती केली. आचार्य म्हणाले, वत्सा, तुला या पृथ्वीवर अशी अद्भुत कीर्ती प्राप्त झाली जी दुसऱ्यांना दुर्लभ आहे. जे धर्मरक्षणात आस्था ठेवतात ती माणसे सदा प्रशंसनीय असतात. भक्तश्रेष्ठा, वैदिक धर्मानुसार वर्ण तथा आश्रमांची कर्तव्ये पार पाडीत सूत्रकारांनी बोध केलेल्या 16 संस्कारांचे विधीपूर्वक आचरण करीत श्री वासवी कन्यका परमेश्वरीने दर्शविलेल्या नूतन धर्मासच युगधर्म म्हणून स्वीकारून सर्व विश्वात या धर्माचा प्रचार केला पाहिजे. विश्वशांतीचे कार्य केले पाहिजे. वैश्यश्रेष्ठा, श्री वासवी कन्यकाच्या अपार प्रभावाने सर्व विश्वात त्या देवीची सर्वांग सुंदर मंदिरे विराजित होतील. श्री वासवी देवीने दाखविलेल्या अहिंसात्मक धर्ममार्गच सर्व विश्वासाठी अनुसरणीय बनेल. भविष्यात तुमच्या परमपावन वैश्यवंश समुद्रात बहुमोल रत्नांप्रमाणे महात्म्यांचा आविर्भाव होईल. ते मातृदेशाचे स्वातंत्र्य व संपन्नता यांचे रक्षण करून लोकविख्यात तथा पूजनीय होतील. 714 गोत्रांच्या लोकांसह एका महासंघाच्या रूपात सुविराजित वैश्य समाज आता विभक्त झाला आहे असा विचार करून चिंता करू नका. तुम्ही सर्व जनता ही काळाचा प्रभाव व ब्रह्मदेवाचा विलास, नशिबाचा खेळ अनिवार्य आहे. तुम्हा लोकांपासून वेगळे होऊन जे निघून गेले आहेत ते सर्व आणि जे वैश्य चिरकाळापासून भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यात निवास करीत आहेत ते सर्व भविष्यात श्री देवीच्या कृपेने आपसातील भेदभाव सोडून एक होतील हे सुनिश्चित आहे. भास्कराचार्यांचे सर्व उपदेश व संदेश आदींचे श्रवण करून सर्व लोक फार प्रसन्न झाले. त्यानंतर त्या दिवशीची सभा समाप्त केली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 18 वैश्यनगरांचे लोक, पद्मशयन होऊन आलेले राजेंद्र भूपती व त्यांचा सर्व परिवार तथा गुरु बंधुजन यांनी विरूपाक्ष आणि भास्कराचार्य यांचा निरोप घेऊन ते आपापल्या नगरांकडे निघाले. विरूपाक्षादी मुख्य वैश्यजनांनी आपल्या सर्व पाहुण्यांच्या मागून चालत नगराबाहेरच्या शिवेपर्यंत त्यांना पोहोचवून त्यांचा निरोप घेतला. नंतर वासवी देवीच्या पावन गाथेचे स्मरण करीत आपल्या आपल्या निवासांकडे परत निघाले. त्यावेळेपासून आर्यवैश्यांचे महान यश सर्व दिशांना पसरले. जगज्जननी श्री वासवी कन्यका परमेश्वरी देवी विश्वाराध्या झाली. फलश्रुती, अशा प्रकारे सालंकायन महर्षींनी मणिगुप्तादी वैश्यकुमारांना वैश्यवंशाच्या आणि श्री वासवी कन्यका परमेश्वरीच्या
परमपवित्र गाथा सांगून म्हटले, वैश्यकुमारांनो, तुमच्या वंशाच्या या महान गाथे समान कथा या जगात दुसरी कोणती नाही. आर्यवैश्यांनी अद्भुत चळवळ चालवून ज्या प्रकारच्या आत्मआहुत्या दिल्या होत्या त्या घटनेशी साम्य असणारी त्यागपूर्ण घटना साऱ्या विश्वाच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही. श्री वासवी देवीच्या दिव्य चरित्रासमान पावन चरित्र या जगात कोठेही आढळत नाही. या पुराण कथेचे पारायण, श्रवण व मनन हे अकाल मृत्यूला थांबविते. सर्व प्रकारचे रोग व बाधा यांचे निवारण करून पूर्ण आयुष्य व आरोग्य प्रदान करते. सुसंततीची प्राप्ती करून देते. या पवित्र पुराणाचे पारायण धर्म, अर्थ, काम, मोक्ष नामक 4 पुरुषार्थांची फले प्रदान करते. जे आपल्या जीवनात कमीत कमी एकदा या पुराणाचे पारायण करतात त्यांना गंगादी पुण्य नद्यांमध्ये स्नान करण्याचे फळ मिळते. कोटी शिवलिंगाच्या स्थापनेने मिळणारे महान पुण्यफळ प्राप्त होते. दुष्काळात कोट्यावधी व्यक्तींना अन्नदान केल्याने दुष्काळाने मृत्यू होणाऱ्या भयंकर मरुभूमीत हजारो जलाशय निर्माण केल्याने जितके पुण्य प्राप्त होते त्याच्या कोट्यावधीपट अधिक पुण्य श्री वासवी कन्यका परमेश्वरी देवीच्या या अभिष्टदायक चरित्राचे श्रवण, पठन, मनन आणि पाठन म्हणजे तोंडी पाठ म्हणणे करणाऱ्यांना उपलब्ध होते. जे भक्तजन हा पूज्य पावन ग्रंथ आपल्या घरांमध्ये ठेवतात त्या घरांमध्ये लक्ष्मी देवी नेहमी निवास करते. त्या भक्तांच्या जिभांवर देवी सरस्वती नेहमी नाचत असते. जे श्री वासवी देवीचे श्रद्धापूर्वक सुपूजन करतात ते शेवटी मुक्त होऊन श्रीदेवीच्या परमधामास पोहोचवून आनंदमग्न होतात. जे निष्काम भावाने श्री वासवी देवीची आराधना करतात ते सर्व प्रकारच्या बंधनांपासून सुटका मिळवून केवळ शुद्ध व शाश्वत आनंदरूपी मुक्ती मिळवितात. म्हणून सर्व वर्णांच्या, सर्व धर्मांच्या, सर्व संप्रदायांच्या लोकांनी व ब्रह्मचर्यादी सर्व आश्रमांच्या लोकांनी या महान ग्रंथाचे अध्ययन करून आपली जीवने कृतार्थ करावीत. भगवती श्री वासवी देवीच्या कृपेस प्राप्त व्हावे. अशा प्रकारे फलश्रुती सांगून सालंकायन महर्षींनी स्वस्ती वाचन म्हणजे कल्याणकारक मंत्र उच्चारले. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. ओम तत्सत्. मंगलम महत. ओम शांति शांति शांति.